बदलापूर प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर, हवालदाराची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेचा गोळीबार, पोलिसांच्या प्रत्युत्तरात झाला ठार, विरोधकांकडून चौकशीची मागणी. मानहिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या कामांमुळे रस्त्याची दुरवस्था, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा, डेप्युटी सीएम अजित पवार यांचे निर्देश. जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा आमरण उपोषणाची माजी सैनिकांचा इशारा. फरार आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला का? नाना पटोलेंचा सवाल, प्रकरणी न्यायालयीन चौकशीची केली मागणी. महावितरणद्वारे जिल्ह्यात ठिकठिकाणी पथनाट्य, सूर्यघर योजनेसह विविध योजनांच्या ग्राहकांना दिली जात आहे माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पुणे दौऱ्यावर, भूमिगत मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे करणार उद्घाटन, अजित पवारांनी घेतला दौऱ्याचा आढावा. अक्षय शिंदे एन्काउंटरचा तपास, सीआयडी कडे वर्ग, मुलाला कोठडीत मारहाण, कुटुंबीय म्हणतात बेड्या असताना गोळीबार केला कसा, विरोधकांचा सवाल. काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना नागपूर खंडपीठाचा मोठा दिलासा, तात्काळ जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश. उत्पन्न वाढीसाठी चालक वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता, त्याच दिवशी रोख स्वरूपात दोघांना सम प्रमाणात वाटण्यात येणार. अमित शहा विदर्भात, नितीन गडकरी जम्मू काश्मीरमध्ये, विदर्भातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा, बैठकीमुळे गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण. शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, ते निवडणुकीनंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न करतील, प्रकाश आंबेडकरांचा दावा. कार्यकर्त्यांवर निवडणूक सोडून देऊ नका, नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान. वर्क फ्रॉम होमचे आमिष पडले महागात, तरुणीला बसला 22 लाखांचा गंडा. संजय राऊत यांचे डोके फिरले आहे, त्यांना ठाण्याच्या बेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, भरत गोगावलेंचा संजय राऊत यांना टोला. आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर, विविध मागण्यांसाठी आरटीओ दालनासमोर निदर्शने. पुण्यात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन, 31 संघांचा सहभाग, श्रीराम रानडे यांचा जीवन गौरव. भाजप 3 नेत्यांच्या नेतृत्वात विधानसभा लढवणार, नागपूर येथील भाजपच्या आढावा बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरली. बामट्यांनी पुण्यातील 67 वर्षीय वृद्धाला घातला ऑनलाईन गंडा, तुमचे आधार कार्ड मनी लॉन्ड्रिंग साठी वापरल्याचे सांगत 27 लाखांची फसवणूक. अक्षयला पोलिसांनी ठोकले, पण एन्काउंटर विरोधकांचा झाला, हा देवाचा आणि नियतीचा न्याय, आशिष शेलार यांचे टीकास्त्र. गोकुळ झिरवळांच्या गळ्यात तुतारीचा गमछा, शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत झाले सहभागी, दिंडोरीची हवी आहे उमेदवारी. तीर्थक्षेत्र विकासाच्या 305 कोटींच्या आराखड्यांना मंजुरी, शिखर समितीच्या बैठकीत निर्णय, पंढरपुरातील दर्शन मंडपाला कोटींचा निधी. अक्षय शिंदे एन्काउंटर फेक असले तरी हरकत नाही, लेखी बाळींवर वाईट नजर टाकणाऱ्याला असेच मारले पाहिजे, सेना नेत्याचे विधान. नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गटबाजी, जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमध्ये शाब्दिक चकमक. एन्काउंटरवर राजकारण करू नका, रामदास आठवलेंचे विरोधकांना खडे बोल, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे एन्काउंटर केल्याचा दावा. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचे समर्थन नाही, अजित पवारांचा वेगळा सूर, साहेब दैवत असल्याचं सांगत सुप्रिया सुळेंवर साधला निशाणा.
अक्षय शिंदेला सोपे मरण दिले, त्याला तुडवून मारायची गरज होती. खासदार उदयनराजे भोसले यांचे बदलापूर एन्काउंटरवर भाष्य. मराठा आंदोलकांचा संयम सुटला. जरांगेंच्या आंदोलनाच्या 8व्या दिवशी थेट तहसीलदारांचीच खुर्ची पेटवली. संभाजीनगर येथील घटना. मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरचे थेट तरुण आक्रमक. थेट अंबाडी धरणात उडी घेत जलसमाधी आंदोलन. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा. बँक मॅनेजरने परस्पर ग्राहकांचे लॉकर उघडून 2.65 कोटी केले लंपास. सोन्याचे दागिने वितळवल्याने सराफावरही गुन्हा दाखल. विसर्जन मिरवणूक अडवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यातील घटना. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण. पुण्यातील शिवसैनिकांकडून पेढे वाटून आनंद साजरा. विरोधकांच्या भूमिकेत निषेध. उद्धव ठाकरे सावेर येथून प्रचाराचे रणशिंग फुंकणार. रविवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण. मोदींचा पुणे दौरा हा थट्टेचा विषय. शरद पवार गटाची टीका. महात्मा फुलेंच्या भिडेवाड्याच्या भूमिपूजनावरही घेतला आक्षेप. जयंत पाटलांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले. म्हणाले, कोणाचा कोणाला पाठिंबा असे निष्कर्ष काढून जनतेत गैरसमज पसरवणे चुकीचे आहे. ओबीसीसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द. वर्षभरानंतर शासन निर्णय जारी, पण सरसकट लाभ नसल्याने अनेकांची नाराजी. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमुळे प्रश्न सुटत नाही. त्याने मांडीवर गोळी झाडली, पण पोलिसांनी त्याच्या तोंडावर. हे समजत नाही. सुषमा अंधारे. पुण्यात वीज बिलात बचतीच्या नावाने डॉक्टरची फसवणूक. रुग्णालयात सौर ऊर्जा प्रकल्प लावण्याच्या आमिषाने 7.5 लाख रुपयांचा गंडा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार शिवसेना उबाठा ओबीसीत नाही. शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. अखेर महायुतीची भानगड समोर. मतांचा दुष्काळ संपवण्यासाठी लाडकी बहिणीचा जुगाड. काँग्रेसने बीजेपी आमदाराचा व्हिडिओ आणला समोर. अक्षय शिंदेचा खात्मा करणारे पीआय संजय शिंदे कोण? एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांसोबत केले काम. FIR मधील जबाबात जशास तसं.